मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नंदिनी ही पार्थला समजावत असते. पार्थ, मला माहीत आहे, चिडून भांडून मनस्ताप करून परिस्थिती ही बदलणार नाहीये. अहो, ज्याची सुरेख वेणी झाली असती ना, त्याचे 2 धागे आणखी आले आहेत आणि सगळा काही आता गुंताच होऊन बसलाय. आणि अशी खेचाखेची केली ना तर गुंता आणखी सुटण्याऐवजी वाढत जाईल. पार्थ, मग काय करायचं? आणि मग कापण्या वाचून कोणताही पर्याय नाही उरणार. पण आता मला तो पर्यायच नको आहे, असं नंदिनी आता स्पष्टपणे पार्थला सांगते. आणि तीही बिचारी खूप रडत असते, अगदी इमोशनल झालेली असते. त्यानंतर पार्थचं दुःख हे मनातून तिला समजत असतं. तेव्हा आता ती म्हणते, पार्थ, एकेकाने मनातून हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला ना तर अलगद हा सुटेल सुद्धा. मग आता तो म्हणतो की बोलायला हे सगळं सोपं आहे नंदिनी, परंतु घरामध्ये ना सतत वाद होत आहेत. आता तुम्हीही शांतपणे जरा विचार करू शकताय, कारण जीवा काय करतो तर सिच्युएशन सोडतो आणि निघून जातो. आणि काव्य तर सतत अशी वाद घालत असते. अहो, मी काय करू ना, मला तेच कळत नाहीये. मला तर असं सारखं सारखं सैरभैर झाल्यासारखं वाटतं. पण हे सगळं कठीण जातंय सांभाळायला, असं म्हणून आपल्या मनातील सर्व भावना तो नंदिनी समोर व्यक्त करून दाखवत असतो. नंदिनी आपले अश्रू पुसत पार्थला आता समजावत असते की जीवा आणि काव्या असं रिॲक्ट करू शकतात पार्थ, कारण ते दोघेही धाकटे आहेत ना. पण आपण ना मोठे आहोत. आपण जर शहाण्यासारखं नाही वागलं तर मग ते तरी काय करतील? तेव्हा आता लगेचच पार्थ म्हणतो, मला ना सगळे तेच म्हणतात, कारण आई म्हणते जीवा लहान आहे, त्याला सांभाळून घे. आणि बाबा म्हणतात, पार्थ तू मोठा आहे, मग जीवाची काळजी घे. मला ना या मोठं होण्याचाच कंटाळा आलाय, असं रागा वैतागाने पार्थ मनातील दुःख व्यक्त करत म्हणतो. मी आता पूर्णपणे थकलो या जबाबदारीचं ओझं घेऊन. समजूतदार माणसाचा समजूतदारपणा हा दुरूनच चांगला वाटतो, पण या समजूतदारपणाचाच ना त्या समजूतदार माणसाला मज असा तोटा होत राहतो, असं आता पार्थ जरा रागातच म्हणतो. मग पुढे आता नंदिनीला समजत असतं पार्थला नक्की काय म्हणायचंय, पण तिचाही आता नाईलाज असतो. पुढे आता पार्थ म्हणतो की आपल्याला ना कायम समजूनच घ्यावं लागतं आणि असंच आयुष्यभर घुसमटत राहावं लागतं कोणत्या ना कोणत्या कारणासाठी. आपल्याला असं रिॲक्ट करता येत नाही, काही बोलता येत नाही. आता माझी सुद्धा काही स्वप्न आहेत, माझ्या सुद्धा काही इच्छा आहेत. त्याचं काय मग नंदिनी? कारण त्या सगळ्या काही अर्धवट राहिल्या आहेत नंदिनी. तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि रडत असतात, कारण जीवाने तर बंड पुकारले, काव्य तर कायम आरडाओरडा करत असते आणि तुम्हीही शांतपणे सगळं काही ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण मी काय करू, असं अगदी तो तळमळीने नंदिनीला विचारू लागतो. तेव्हा नंदिनी आता त्याच्याकडे पाहत राहते. मग त्यावेळी पार्थ म्हणतो की सांगा ना, मी काय करू नंदिनी, कारण मी मोठा आहे ना, त्याचबरोबर थोरला आहे म्हटल्यावर समजूतदारपणा माझ्यामध्ये असायलाच हवा. मी आता कोणाशी बोलू तुम्हीच सांगा ना, कारण तुम्ही जर माझ्या आयुष्यात असता तर तुमच्याबरोबर मन मोकळं करून मी बोललो तरी असतो. आता तुमच्यावरचा तो हक्क सुद्धा राहिलेला नाहीये. तेव्हा आता नंदिनी लगेचच म्हणते, पार्थ ऐका ना. तेव्हा ती आता त्याला समजावणार असते. तेवढ्यातच आता काव्या तेथे येते आणि त्या दोघांना असं रूममध्ये पाहते आणि तिलाही मोठा धक्काच बसतो. मग ती आता नंदिनी आणि पार्थकडे आश्चर्याने पाहतच राहते. तेवढ्यातच आता मंजू त्याचबरोबर रम्या तेथे येतात आणि पार्थ काव्या असं म्हणून त्या दोघांकडे पाहतात, पण तेथे आता नंदिनी असते. तेव्हा लगेचच आता ती म्हणते, नंदिनी अगं तू इथे काय करतेयस? अगं ही पार्थची रूम आहे, जीवाची नाही, असं म्हणून ती नंदिनीला टोमणा मारते आणि तिचा अपमान करते. ते सर्वजणच एकमेकांबरोबर खूपच अनकम्फर्टेबल असतात. कुणाला काही सुचत नाही पटकन काही बोलायला. काव्या मात्र रागातच रम्या आणि मंजूकडे पाहू लागते. त्यानंतर मंजू म्हणते, रम्या अगं आमच्या पहिल्या रात्री कसं दादा आणि वसुताई आम्हाला चिडवायला आले होते, अगदी तसंच नंदिनी सुद्धा आली असेल या दोघांना चिडवायला, हो की नाही? असं म्हणून आता त्या खिदीखिदी दोघी हसतच राहतात. तर आता नंदिनी मात्र रागातच त्या दोघींकडे पाहते. तेव्हा ती आता म्हणते, 1 मिनिट, तुमची ना काहीतरी गल्लत होतीये. मी जेव्हा रूममध्ये आले ना तेव्हा दारावर जीवा आणि नंदिनी असं नाव लिहिलं होतं. रम्या आता लगेच तिला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत म्हणते, नाही ग नंदिनी नाही, तुझीच काहीतरी गल्लत होतीये. अगं तुला काही चष्मा वगैरे आहे का? आता ये दाखवते, असं म्हणून ती तिचा हात पकडून बाहेर घेऊन जाते. तर आता तिथे पार्थ आणि काव्याचं नाव असतं. तेव्हा ते नाव पाहून आता नंदिनीला खूप मोठा धक्काच बसतो आणि ती त्या नावाकडे पाहतच राहते.
त्यानंतर सर्वजण ते आता नाव पाहत असतात. त्याच वेळी लगेचच आता नंदिनी त्या नावाकडे सारखी सारखी पाहतच राहते आणि म्हणते, असं कसं झालं? मी इथे आले ना पहिल्यांदा, तेव्हा मला जीवा आणि नंदिनी असं नाव इथे दिसलं होतं. असं म्हणून नंदिनीच आता खूप गडबडते. तर काव्या रागातच आता नंदिनीकडे पाहू लागते. तेव्हा आता रम्या म्हणते, असू दे ग नंदिनी, पार्थ आणि काव्या काहीही मनावर घेणार नाहीत तसं. आता तू चल ना आतमध्ये, मी सांगते. मग रम्या लगेच बडबड करू लागते, पार्थ आणि काव्या ऐका ना तुम्ही दोघे, म्हणजे नंदिनी ना चुकून इथे तुमच्या रूममध्ये आली असेल, नाहीतर तिला जीवाच्याच रूममध्ये जायचं होतं अगदी फर्स्ट नाईटसाठी. असं म्हणून रम्या आता खूपच खालची पातळी गाठून बोलत असते. तेव्हा काव्या मात्र रागातच आता रम्याकडे पाहते. तर नंदिनीच्या डोळ्यात आता पाणी असतं. ती काहीही बोलत नसते, एकदम गप्प गप्प असते. तर काव्या डोक्यालाच हात लावून उभी राहते. मग त्यानंतर रम्या पुन्हा म्हणते की तिची फक्त ना बोर्ड वाचण्यामध्ये गल्लत झाली, त्यामध्ये तिची काहीही चूक नाहीये. असं म्हणून ती आता नंदिनीला टॉर्चर करत असते. बघितलंस, आता सगळं काही क्लिअर झालं, तिची काहीही चूक नाहीये. पण मला काय म्हणायचंय नंदिनी, आता तू सुद्धा जा की तुझ्या रूम मध्ये, कारण जीवा वाट बघत असेल ना तिकडे. असं म्हटल्याबरोबरच काव्या ही आता एकदम शांत होऊन जाते आणि नंदिनीकडे पाहतच राहते. तेव्हा नंदिनी आता खूप रडत असते, आपले अश्रू पुसते आणि एकदा पार्थकडे पाहते. लगेचच बाहेर येऊन त्या बोर्डकडे सुद्धा पाहते आणि तेथून जाते. रम्याचा हा प्लॅन बरोबरच सक्सेस झालेला असतो. त्यानंतर रम्या आता हसतच म्हणते, चला नंदिनी तर गेली आता जीवाकडे, आता तुम्ही आणि ही सजवलेली रूम. काव्या आता रागातच त्या दोघींकडे पाहू लागते. नंतर मंजू आता म्हणते की काव्या आणि पार्थ, आम्ही चादरीखाली पापड लपवले नाहीयेत हा, आणि उशीखाली अलार्म क्लॉक सुद्धा लपवलेला नाहीये, त्यामुळे तुम्हाला अजिबात डिस्टर्ब सुद्धा होणार नाही. त्यानंतर लगेचच रम्या म्हणते, कोणत्याही कोपऱ्यात किंवा पडद्याच्या पाठीमागे कुणीही लपलेलं नाहीये हा. तेव्हा आता मंजू म्हणते, नाही तर हो ना, तुम्ही मूडमध्ये येणार. तेव्हा आता पार्थ खूपच रागात इनफ इनफ असं म्हणतो आणि मंजू व रम्याची बोलतीच बंद करतो. आता तो खूपच संतापलेला असतो. तर काव्या त्याच्याकडे पाहतच राहत, कारण बरोबर पार्थने आता त्या दोघींनाही सनसनीत उत्तर देऊन गप्प केलेलं असतं. तेव्हा आता लगेचच पार्थ रागात म्हणतो की ऐकून घेतोय म्हणून काहीही बोलायचं नाही, समजलं? आम्ही कुठून आलोय, आमची मनस्थिती काय आहे हे तुम्हाला कळतं की नाही? अरे, काव्याच्या आईंना हार्ट अटॅक आलाय असं म्हणून तो आता सगळं काही सांगतो. तेव्हा आता सॉरी काव्या, मला काहीच माहित नव्हतं, मी उगीच आपली गंमत करत होत असं आता रम्या म्हणते. त्याच वेळी जा आता असं खूपच रागात आता पार्थ तिच्यावर ओरडतो आणि चांगलाच रम्याचा अपमान करतो. तेव्हा या दोघीही बाहेर येतात, त्या बोर्डकडे पाहतात, एकमेकींकडे पाहून अशा हसतात आणि लगेचच तेथून जातात. त्यानंतर आता काव्याला खूपच राग येतो. तेव्हा ती आता जे बलून्स असतात ते लगेच फोडून टाकत असते. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, काव्या 1 मिनिट, एकदम गप्प बसायचं, आदळापट अजिबात करायची नाही आणि घाबरून जाण्याची गरज नाही. हे मी काहीही करायला सांगितलं नव्हतं. तुम्हाला ज्याची भीती वाटते ना, तसं काहीही होणार नाही. मला फक्त या रूममध्ये ना जरा शांतता हवी आहे, समजलं? हे पहा, अगोदरच तुम्हाला खूप स्ट्रेस आलाय, तुम्ही इथे आतमध्ये आराम करा आणि मी आहे बाहेर. असं म्हणून तो तिला आता इथे आतमध्ये झोपायला सांगतो आणि स्वतः बाहेर जाणार असतो. तेव्हा तो आता लगेचच उशी घेतो आणि आपल्या बाहेर दरवाजा बंद करतो आणि तेथून जातो. तर काव्या आता खूपच संतापते, स्वतःवरच चिडते आणि त्या बेडवर जे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांनी हार्ट शेप बनवलेला असतो तो विस्कटून टाकते आणि खूप रडत असते. आता या सगळ्याच गोष्टीचं तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे नंदिनी आता रूममध्ये येते आणि समोर पाहते तर पूर्ण रूम ही डेकोरेट केलेली असते. अगदी पार्थची रूम जशी डेकोरेट केलेली असते ना, सेम तशीच ती असते. त्या दरवाजावर आता जीवा आणि त्याचबरोबर तिचं नाव लिहिलेलं असतं. ती त्या बोर्डकडे सतत पाहतच राहते आणि आपले कसेबसे अश्रू पुसते. त्या रूमकडे पाहत पाहतच ती आता बेडजवळ येते. तर बेडवर आता हार्ट शेप काढलेला असतो, तो सुद्धा गुलाबाच्या पाकळ्यांनी. मग ती त्याकडे पाहतच राहते. हे सगळं काही तिच्यासाठी अनपेक्षित असतं, परंतु या गोष्टी तिच्याबरोबर आता घडत असतात, त्यामुळे ती बिचारी खूप रडत असते. त्यानंतर ती तेथेच आपली अशी बेडवर बसते, अगदी काहीही
आदळआपट न करता एकदम गप्प बसलेली असते. तेवढ्यातच आता जीवा हा तेथे येतो आणि दरवाजावरच जीवा आणि नंदिनी या नावाचा बोर्ड पाहतो आणि खूपच संतापतो. तेव्हा तो रागातच आता तो बोर्ड काढतो आणि लगेच फेकून देतो आणि म्हणतो, काय आहे हे सगळं? काय आहे काय हे सगळं? माहीत आहे हे घरातील सर्वजणांना, म्हणजे रम्या, त्याचबरोबर आत्या, मंजू आत्या, हे सगळे ना मुद्दाम करतायत आपल्याबरोबर हे, असं म्हणून तो खूपच संतापतो. तो खूपच आदळआपट करतोय हे पाहून नंदिनी आता लगेचच त्याचा हात पकडते आणि जीवा एकदम शांत असं म्हणून त्याला गप्प करते. रम्या आता बाहेर आलेली असते आणि दरवाजाला कान लावूनच तिथे उभी असते की आतमध्ये नक्की काय चाललंय हे ऐकण्यासाठी. त्यानंतर तो आता लगेच सॉरी सॉरी असं म्हणतो आणि लगेच ते बलून्स पायानेच फोडून टाकतो. तेव्हा आता नंदिनी एकदम घाबरलेली असते. तेव्हा जीवा विचारतो, पिन आहे का तुमच्याकडे? पिन, सेफ्टी पिन वगैरे काही असेल तर द्या. तेव्हा नंदिनी लगेच त्याला तो सेफ्टी पिन देते. मग आता तो तडातड सगळे बलून्स फोडून टाकतो. बाहेर रम्या मात्र हसत असते. तर आता त्या बलून्सचा एकदम फटाक्यासारखा आवाज येत असतो. नंदिनी तर आपले कानच बंद करून घेते. बाहेर आता रम्या मनातच म्हणते, वाव, फटाक्याचा खूप आवाज येतोय, असं म्हणून ती आता हसत असते आणि त्याचा आनंद घेत असते. तेव्हा आता ती म्हणते, वाव, मज्जा आली, फुगे फुटल्याचा आनंद होतोच आहे. मग आता फुगे फुटल्याचा आवाज ऐकून असं वाटतंय की जीवा हा नंदिनीच्या अगदी कानाखाली मारतो की काय. मग ती पुन्हा आतमधून कोणता आवाज येतोय तो ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि पुन्हा दरवाजाला कान लावून बसलेली असते. तेव्हा आता एकदम ती गप्प राहते आणि म्हणते, अरे वा, काय होतंय आतमध्ये नक्की? अशी एवढी शांतता का असेल बरं? नाही नाही, असं व्हायला नाही पाहिजे. कमॉन गाईज, नो सायलंट. मला फक्त आणि फक्त ॲक्शन ड्रामा हवा आहे. तेव्हा आता तो तिला म्हणतो, हा पिन घ्या. पण नंदिनी आता पटकन घेत नाही. मग जीवा तिच्याकडे पाहतच राहतो, कारण नंदिनी सुद्धा आता जीवाच्या या रागाला खूपच घाबरलेली असते. त्यावेळी लगेचच आता जीवा बेडवर पाहतो तर तेथे सर्व फुलांच्या पाकळ्या वगैरे असतात. त्याचबरोबर हार्ट शेपमध्ये आता तेथे गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा ठेवलेल्या असतात. आता जीवाला ते पाहून खूपच राग येतो आणि तो खूपच संतापतो. त्याला काय करावं सुचत नाही आणि तो लगेच त्या पाकळ्या गोळा करतो आणि इकडे तिकडे पाहतो, जेणेकरून त्याला डस्टबिन मिळेल ते टाकण्यासाठी. परंतु आता तिथे काहीही नसतं. ते पाहून आता नंदिनी आपला पदर लगेच पुढे करते तर जीवा आता त्यामध्ये त्या पाकळ्या टाकतो. तो अगदी सैरभैर झालेला असतो. त्याला काहीही सुचत नसतं काय करावं. हे सगळं पाहून आता त्याचा अगदी रागच अनावर झालेला असतो. तर आता बाहेर रम्या ही खूप हसत असते आणि या सगळ्याची मजा घेत असते. जे आदळआपट होत असते ते पाहून तिला खूपच छान वाटत असतं. आतमध्ये नंदिनी आता त्या पाकळ्या तेथेच टाकून देते आणि मग त्यानंतर जीवा हा बेडवर बसतो. तेथे त्याला जो बोर्ड दिसतो ना, जीवा आणि नंदिनीच्या लग्नाच्या नावाचा, तेव्हा तो बोर्ड आता हातात घेत तो रागातच दुसरीकडे फेकून देतो. तर नंदिनी एकदम तोंडालाच हात लावत आश्चर्य व्यक्त करते की इकडे जीवा आणि तिकडे काव्या खूप संतापले असतील. त्यानंतर आता लगेचच जीवा नंदिनीकडे पाहतो आणि तिला सॉरी सॉरी असं म्हणतो आणि तुम्ही इथे वर झोपा, मी खाली झोपतो, असं हा नंदिनीला म्हणतो. त्यावेळी आता नंदिनी म्हणते, नको नको, तुम्ही वर झोपा, मी आपली इथे खाली झोपते. त्याचवेळी आता जीवा म्हणतो, हे पहा, आपलं लग्न जरीही आपल्या संमतीने झालं असेल ना, ही आपली इच्छा नसताना हे लग्न झालं आहे. त्यामुळे हे सगळं असं बघितल्यामुळे माझी ना खरंच खूप चिडचिड झाली. तू वाईट वाटून घेऊ नकोस नंदिनी, असं म्हणून जीवा, तू झोप आता इथे शांतपणे. पुढे काय करायचं ना, याचा आपण जरा शांतपणे नंतर विचार करूयात. मग आता नंदिनी म्हणते, मलाही तेच म्हणायचं होतं, आपण या सगळ्यावर ना अगदी शांतपणे विचार करू आणि नंतर बोलू जरा, आणि या सगळ्यासाठी वेळ देऊयात जरा एकमेकांना, म्हणजे ना सगळेजण शांत होतील आणि आपापल्या परीने काहीतरी विचार करतील. हे ऐकून जीवाला धक्का बसतो की नंदिनी असं काय करतीये, हे लग्न नंदिनीला निभवायचंय की काय, असं आता जीवाला वाटत असतं. त्यानंतर आता ती म्हणते, जर आपणच एकमेकांना ओळखलं नाही तर मग गोष्टी तरी कशा पुढे जातील. तेव्हा बाहेर आता रम्या मात्र तोंड वाकडं करते. तर इकडे जीवाला शॉकच बसतो की नंदिनी असं बोलतीये म्हणून. मग तो आता म्हणतो की काय माहीत या गोष्टी पुढे जातील की कुठे जातील, तेच मला माहीत नाही. तेव्हा नंदिनी जीवाकडे आश्चर्याने पाहतच राहते. मग आता तो पुढे स्पष्टपणे नंदिनीला म्हणतो, या नात्याचं काय भवितव्य आहे ना, हे मला माहीत नाही, आणि जे आपल्याला माहीत नाही ना
जे आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत कायम आपल्यामध्ये असं अंतरच असेल असं तो नंदिनीला जरा स्पष्टपणे पहिल्याच रात्री सांगून टाकतो. तेव्हा नंदिनी आता हो असं म्हणते आणि सगळं काही ॲक्सेप्ट करते. पुढे आता तो म्हणतो सगळ्याच प्रकारचं अंतर असेल आपल्यात. मग आता नंदिनी हो असं म्हणते. त्यावेळी बाहेर आता रम्या मनातच विचार करते, काय म्हणाला जीवा, काय म्हणाला? अरे म्हणजे तो असं म्हणालाय नंदिनीला की आपल्यामध्ये सगळ्या प्रकारचं अंतर असेल आणि या सगळ्या गोष्टी पुढे जातील की नाही हेच माहीत नाही. म्हणजे याला काय म्हणायचंय, सगळ्याच गोष्टीचं अंतर असेल का आता या दोघांमध्ये? यस यस असं म्हणून ती आता खूपच खुश होते. मग आता ती म्हणते, नंदिनी आता तू बस आपली अगदी हात चोळत, कारण तुझ्या हाती ना पार्थ लागणार आहे ना जीवा लागणार. तू आपली नुसती अशी हात चोळत बस, तुझ्या स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असं रम्या म्हणते. अरे आता हेच तर ऐकायचं होतं मला असं म्हणून रम्या खूपच खुश होते. त्यानंतर रम्या आता लगेचच तेथून जाते तर आतमध्ये नंदिनी एकटीच रडत असते. तर जीवा आता कपाटातून लगेच एक गादी काढतो आणि आपली तेथे जमिनीवर अंथरतो आणि उशी घेऊन तेथेच आपला पडतो. त्यावेळी नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. सगळं काही शांततेत हँडल करण्याचा तिचा विचार असतो. तर आता लगेचच नंदिनी ही बेडवर बसते आणि सगळ्याच गोष्टींचा विचार करत असते. तर पार्थ आता आपली उशी घेऊन हा बाहेर आलेला असतो हॉलमध्ये. तेथे आता तो सोफ्यावर उशी टाकतो आणि सगळ्याच गोष्टींचा विचार करू लागतो. मग त्यानंतर आता तो आपला चष्मा काढतो, कोट सुद्धा काढतो. त्याला आता सगळं आठवतं की रम्या कशा प्रकारे नंदिनीला टॉन्ट मारत होती आणि म्हणत होती, तू इथे पार्थच्या रूममध्ये काय करतीये, तू तर आता सध्या जीवाच्या रूममध्ये असायला हवं ना. हा सर्व विचार करत असतो. तेथे आता जरा सोफ्यावर पडतो, पण आता या विचारांचा गोंधळ मनातून जातच नसतो. काय करावं त्याला सुचत नसतं. तो एकदमच असा सैरभैर झालेला असतो. डोक्यातील विचार मनातून न गेल्यामुळे मनाचाही गोंधळच आता उडालेला असतो. त्याला डोळ्याला डोळाच लागत नसतो आणि झोपही येत नसते. त्याच्यासमोर सारखी नंदिनीच असते. तर आता काही वेळानंतर आता त्याला चैनच पडत नसते. मग आता तो आपला कोट घेतो, गाडीची चावी घेतो, त्याचबरोबर आपला चष्मा सुद्धा घेतो आणि तेथून लगेचच घराबाहेर पडतो. इकडे जीवा हा अगदी शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि मनातच विचार करत असते की जीवा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ना मी अगदी शांततेत शोधेन. पण आता सर्वात अगोदर मला काव्याला वेळ द्यायचा आहे, कारण काव्याना खूप बिथरली आहे. तिला हा धक्काच पचत नाहीये, सहन होत नाहीये. आज आईच्या बाबतीत जे काही झालं ते सगळं तिच्या वेडेपणामुळे झालं. किती बालिशपणा आहे हा, किती हट्टीपणा आहे हा, मलाच कळत नाहीये असं म्हणून नंदिनी आता लगेचच काव्याबद्दल विचार करू लागते. आता कधी येणार मॅच्युरिटीला कळतच नाही असं म्हणून लगेचच नंदिनीला आता समजतं की आईला हार्ट अटॅक आला आहे. त्यात बाबांना जर डिवोर्सबद्दल समजलं तर काय होईल, हाच विचार ती आता सतत करत असते. त्यानंतर इकडे पार्थ आता भरधाव वेगाने आपली गाडी चालवत असतो. त्याला आता काहीही सुचत नसतं, कारण आता नंदिनी त्याच्यापासून दूर गेली हा धक्काच त्याच्यासाठी खूप मोठा असतो. मग आता त्याला आठवतं की जेव्हा नंदिनी माझ्या रूममध्ये होती तेव्हा तिला असं वाटलं की जीवाच आला आहे म्हणून. ती म्हणते, जीवा हे सगळं. तेव्हा आता मी तिला म्हणालो, जीवाची वाट पाहतोय का, तर ती काहीच म्हणाली नाही. त्यानंतर आता ती जे काही रडतच म्हणाली होती की ज्या मुलाबरोबर लग्न करायचं होतं, ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं होतं, त्याच्या धाकट्या भावाबरोबर आयुष्य काढायचं म्हटल्यानंतर त्रासच होणार आहे असं नंदिनी म्हणते. कारण पार्थला सुद्धा आता माहीत असतं कुठे ना कुठे आता नंदिनी आणि मी मोठे आहे म्हटल्यानंतर आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. परंतु आता या गाठी कधीही सुटणार नाही का असा त्याला वाटत असतं, कारण नंदिनीच्या मनात जे दुःख आहे ते पार्थला समजलेलं असतं. परंतु आता फक्त समजूतदारपणा त्यांच्या आड येत असतो आणि म्हणूनच त्या कुणालाही काही बोलणार नाहीत हे त्याला माहीत असतं आणि मीही कुणाला काही बोलणार नाही हेही त्याला माहीत असतं. आणि त्यामुळे तो आपला राग व्यक्त करत करत भरधाव वेगाने गाडी घेऊन चाललेला असतो. त्यानंतर समोरच आता एक बाईकस्वार असतो. तो आता खूप वेळा हॉर्न वाजवतो, परंतु तो समोरचा काही अजिबातच गाडी बाजूला घेत नाही. पण आता पार्थ अगदी शांततेतच पुन्हा एकदा गाडी थांबवतो आणि समोरच्या त्या बाईकस्वाराला असा हात करून तुम्ही पुढे जा असं म्हणतो. कारण
त्याच्या मनात विचार सारखे सारखे सुरू असतात आणि ते विचार त्याच्या मनातूनच जात नसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी आणि घरातील सर्वजण हॉलमध्ये असतात. नंदिनी आता शारदाला भेटून आलेली असते. तर शारदाने सर्वांसाठी गिफ्ट्स पाठवलेले असतात. तेव्हा आईने तुमच्यासाठी गिफ्ट्स घेतले होते असं म्हणत नंदिनी सर्वांना एक एक करून देत असते. त्याचवेळी वसू आता ते गिफ्ट घेते आणि फेकून देत म्हणते, लाज नाही वाटत का ग तुला? खरं तर एवढ्या बदनामीनंतर तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना, तर तिने अशी आत्महत्या केली असती आणि मेली असती. हाय नंदिनीला ती खूपच ओरडत म्हणते. तेव्हा मानिनी आता ताई असं जोरातच ओरडते. आता काव्याला हे सहन होत नाही. तेव्हा ती रागातच विचारते, काय हो वसू आत्या, तुमच्या रम्याच्या बाबतीत जर ते झालं असतं तर तुम्ही तिला सुद्धा जीव द्यायला सांगितलं असतं का? तेव्हा वसू आता म्हणते, काव्या तोंड सांभाळून. तेव्हा काव्या सुद्धा आता तुम्ही तोंड सांभाळून, समजलं, असं रागातच वसूला म्हणते आणि सनसनीत तिला उत्तर देते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.